नमस्कार, वार्ता जगतमधून मी वैशाली गायकवाड आपले सर्वांचे स्वागत करत आहे। आजच्या आपल्या सदरात आपण अशा व्यक्तीची आपणा सर्वांना ओळख करून देणार आहोत। त्यांचे नाव आहे श्री अभयदादा सोपानराव भोर। भोर साहेब हे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष असून MIDC उद्योग क्षेत्रांमध्ये अनेक गोरगरीब कामगारांना वेळोवेळी त्यांनी मदत केलेली आहे। कामगारांनी सुद्धा उद्योजक बनावे व बेकारीवर मात करावी असे भोर साहेबांचे मत आहे। बेरोजगार तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येतात। त्या अडचणींवर मात करून नवीन उद्योजक कसे निर्माण होतील याकडेही विशेष लक्ष देत आहेत। भोर साहेब अनेक संस्था संघटनेवरही कार्यरत आहेत, जसे की पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीवर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तसेच आंबेगाव तालुका महासंघावर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली, त्याबद्दल विशेष अभिनंदन। ही झाली भोर साहेबांविषयी थोडक्यात माहिती। चला तर मग त्यांच्याबरोबर चर्चा करून आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे, श्री गणेशाच्या कृपेने आपली माथाडी संघटनेच्या महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे। कामगारांसाठी येथून पुढे आपण कशा प्रकारे कार्य करणार आहात? सर्वात प्रथम श्री गणेशाला वंदन। जे बुद्धीचे देवता आहेत, महाराष्ट्रामध्ये कामगारांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे आणि आपण पाहतोय गेले 4 महिने जे वातावरण आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, अनेक कामगारांची कामे गेलेली आहेत। मी औद्योगिक क्षेत्रासाठी बरेच दिवस काम करतोय, परंतु कामगार आणि उद्योजक हे एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि कुठेतरी कामगार आपलेच आहेत आणि कामगारही असे आहेत की त्यांनाही वाटतं कुठेतरी उद्योजकही आपले आहेत। परंतु सध्याच्या काळामध्ये उद्योजकांची परिस्थिती बिकटच आहे आणि त्याहून कामगारांची कामे गेलेली आहे। आणि मी अनेक वर्ष पाहतोय, अनेक कामगारांनी प्रामाणिकपणे स्वाभिमानाने आपल्या कंपन्या मोठ्या करण्यासाठी आपले घाम गाळलेला आहे आणि हे कामगार जर देशोधडीला लागलेत, काही कंपन्या बंद पडल्यात, काही कामगार बेकार झालेले, मग यातून एक कुठला मार्ग काढता येईल? बरेच दिवस कामगार चळवळी आम्ही अनेक केलेल्या आहेत, पण हिंदुस्तान माथाडी संघटनेच्या माध्यमातून याच्यामध्ये काहीतरी बदल करता येईल आपल्याला आणि कामगार जो उद्योग क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी काम करतो त्या कामगाराला पण उद्योजक होता येईल, कारण त्याच्याकडे स्किल्ड आहे सगळं। आणि गव्हर्नमेंटने जे स्किल इंडिया योजनेअंतर्गत नवीन लोकांना ट्रेनिंग देतात, जर आहे ते कामगार त्यांच्याकडे स्किल्ड आहेच, त्यांना जर अर्थसहाय्य मिळालं तर ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत तो कामगार वर्ग व्यावसायिक होऊ शकेल। पहिले तर ही माझी इच्छा आहे, कारण बऱ्याच कामगारांना वाटतं की नोकरी सुटली किंवा काम संपलं की रिटायरमेंट मिळेल आणि नोकरी सुटल्यानंतर त्यांना जे पहिल्यापासून मान सन्मानाची वागणूक मिळत असे सगळीकडे, इव्हन गल्लीतला दुकानदार पण म्हणतो हा रिटायर झालाय, आता काम नाही याला, आणि त्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी मी या क्षेत्रात येण्याचं ठरवलं आणि जो कामगार वर्ग आहे त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। अनेक ठिकाणी कामगार वर्गाची फसवणूक होते, अनेक बाहेरील कंपन्या येतात, त्यांच्यावर दडपशाही आणली जाते, दादागिरी केली जाते आणि आपल्या महाराष्ट्राच्या कामगारांवर ही वेळ येऊ नये, उपाशी कोणीही राहू नये आणि त्यांची पुढील पिढी ही सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गाला लागावी, हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे त्याच्यामध्ये। माझा दुसरा प्रश्न असा आहे, कोरोना विषाणूमुळे जगभर उद्योग क्षेत्रांना मंदीचं वातावरण निर्माण झालंय।
उद्योग क्षेत्र महाराष्ट्रामध्ये उभे राहण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहात? कोरोनामुळे संपूर्ण जगभरामध्येच मंदीचे सावट आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये फार्मास्युटिकल उद्योग आहेत, केमिकल उद्योग आहेत, ऑटोमोबाईल क्षेत्रावर आधारित लाखो उद्योग आहेत. परंतु ह्या उद्योगांची स्थिती सध्या भयानक झालेली आहे, कारण या उद्योगांना जे एक्सपोर्ट व्हायचा आहे इथून पूर्ण माल, तर हा पूर्णपणे बंद झालेला आहे. यांना पूरक जे रॉ मटेरियल पाहिजे होतं तो इम्पोर्ट व्हायचा, इम्पोर्ट सुद्धा बंद झालेला आहे. गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक सण सूट झाले. यावेळी ऑटोमोबाईल मार्केटमधून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते गाड्यांची, आणि आपल्या इथे 70% उद्योग असे आहेत की ऑटोमोबाईल क्षेत्रावर आधारित उद्योग आहेत. त्याला पुरवठादार अनेक आहेत. पुणे जिल्ह्यात जवळजवळ 55,000 कंपन्या आहेत. चाकण, पिंपरी चिंचवड, तळेगाव, रांजणगाव एक मोठा इंडस्ट्रीज हब आहे. परंतु या परिस्थितीमुळे ह्याला एवढा मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. एकतर मार्च महिन्यामध्ये डिझेल गाड्यांचं जे प्रोडक्शन होतं ते बंद केलं होतं, आणि आता मार्केटमध्ये सर्व इलेक्ट्रिकल गाड्यांचं उत्पादन चालू झालेलं आहे. त्यामुळे याच्यावर आधारित जे कारखानदार होते, उद्योजक होते, ते द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेले आहेत. अनेक उद्योजकांनी कर्ज घेतलेली आहेत. त्यांना कर्जाचे हप्ते वेळेवर जात नाहीयेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारी उद्योगाची संख्या वाढलेली आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने विजेचा दर पाहिला तर दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये जो दर आहे त्याच्या 10 पटीने आपल्याकडे दर जास्त आहे. म्हणजे उद्योजकांनी महाराष्ट्रात उद्योग करावे का दुसऱ्या राज्यामध्ये उद्योग करावे या विचाराला बरेचसे उद्योजक लागलेले आहेत. आणि ही अवस्था कमीत कमी अजून एक वर्षभर तरी अशीच राहणार आहे. आणि जर आपल्याला उद्योग जागवायचा असेल तर त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. चायना मार्केट मोठ्या प्रमाणात बंद झालेलं आहे. चायनाहून आपल्याला इम्पोर्ट अनेक वस्तू येत होत्या. उद्योजकांनी थोडं दुसऱ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं पाहिजे, आणि आपल्याला त्या वस्तू कशा मॅन्युफॅक्चरिंग करता येतील याकडे जर त्यांनी वाटचाल सुरू केली तर नक्कीच एक नवीन दिशा मिळेल. आणि जे चालू उद्योग आहेत ते बंद पडणे कमी होईल, बेकारी कमी होईल याच्यातून. सर, माझा तिसरा प्रश्न असा आहे, समाजातील बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यासाठी तरुणांना आपण काय उपदेश कराल जेणेकरून तरुण बेकारीला कंटाळलेले आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा उत्साह वाढेल? बरेच तरुण वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ काही लोकांची तर दुसरी पिढी बेकार आहे. आता पहिली पिढी बेकारीमध्येच गेली. अनेक सरकारी कंपन्या बंद पडून खासगीकरण आलं. ज्यावेळी मुक्त अर्थव्यवस्था धोरण आलं त्याच वेळी बेकारीला सुरुवात झाली. बाहेरील कंपन्यांनी आपल्या देशामध्ये आल्या, अत्याधुनिक मशिनरी आणल्या. त्याच्यामुळे हजारो कामगार त्यावेळीच बेकार झाले. आणि आता सध्या दरवर्षी 50 लाख मुलं, विद्यार्थी, इंजिनियर, आयटी क्षेत्रामधनं बाहेर पडतात. परंतु या सर्वांना सामावून घेण्यासारखं महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती अद्याप तरी झालेली नाही. आणि इथून पुढे जे सरकारचं धोरण आहे, केंद्र सरकारचं असेल, राज्य सरकारचं असेल, त्या धोरणामध्ये जर बदल केला तर आपल्या इथल्या जो बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे ते निश्चितपणे इथं आपल्याला कमी करता येईल. सरकारच्या अनेक योजना आहेत. मुद्रा लोन असेल, सीएम योजना असेल, अशा प्रकारच्या जिल्हा उद्योग केंद्राकडे सरकारने योजना दिलेल्या आहेत. आपल्याकडच्या तरुण मुलांना उद्योगामध्ये येण्यासाठी सुद्धा आवड आहे त्यांच्यामध्ये. परंतु या योजनांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना पूरक असं वातावरण नाहीये.
मध्यंतरी आम्ही मागणी सुद्धा केलेली की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये उद्योग मित्र कार्यालय उभे करा. ज्या तरुणांना तरुणींना उद्योग क्षेत्रामध्ये यायचे, ह्या तरुणांना ज्या सरकारच्या योजना आहेत त्याचा फायदा मिळू दे. सरकार एकीकडे योजना जाहीर करतात, परंतु जे बँकर आहेत ते बँकर त्यांना मदत करत नाहीत. एकीकडे सरकार दाखवतं की आम्ही 50-50 हजार कोटी रुपये तुम्हाला स्टार्टअपसाठी दिलेले आहेत, परंतु नुसत्या घोषणा करून या घोषणा इम्प्लिमेंट करण्यासाठी सरकारचा प्रयत्न दिसून येत नाही. आज आपल्या इथला कुठलाही युवक बँकेमध्ये गेला तर एकतर मॅनेजरची त्याच्याकडे बघण्याची वृत्ती हा चोर आहे अशा पद्धतीने असते. दुसरी, त्याच्यावर अनेक कागदपत्रांचा बोजा टाकला जातो. म्हणजे त्याला सरळ म्हणता येत नाही की मी तुला कर्ज देणार नाहीये, तर त्याला अनेक कागदपत्र आणण्यास सांगितलं जातं की हे कागदपत्र आणण्यामध्येच ह्या तरुणाचे 15 ते 20 हजार रुपये खर्च होतात. पोटं भरतात वकिलांची, चार्टर्ड अकाउंटंट लोकांची, झेरॉक्सवाल्यांची. परंतु याची अवस्था म्हणजे आधीच फाटका किस्सा असतो, त्यात अजून तो फाडला जातो. तर आमचं एवढं म्हणणं आहे की या तरुणांना आपल्याला जर रिबूट महाराष्ट्र घडवायचा असेल, कुठेतरी महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रामध्ये आणायचं असेल, तुम्ही बाहेरच्या कंपन्यांना ज्या रेड कार्पेट सवलती देता, ज्या योजना देत आहे, काही ठिकाणी स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये 13 टॅक्स नाही आहेत त्या कंपन्यांना. आपल्या इथं माणूस छोटासा उद्योग जरी सुरू करायला लागला तरी त्याला शाहिस्तेकारासारखे कर लादले जातात. पिंपरी चिंचवडमध्ये उद्योगाला जागा कमी पडते. अनेक भागामध्ये छोटे मोठे उद्योग महिला उद्योग करत असतील, तरुण करत असतील, परंतु त्यांना शाहिस्तेकाराचा बोजा लावला जातोय. म्हणजे शाहिस्ते खान जाऊन कित्येक वर्ष झाली, परंतु आपल्या सरकारची मानसिकता अजून तशीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलेलं आहे. मग या स्वराज्यामध्ये तुम्ही अजून मोगलाईचे कर लावताय, म्हणजे मोगलाईचाच कारभार चाललेला आहे अजूनपर्यंत. कुठेतरी हे कर बंद झाले पाहिजेत. तरुणांना, महिलांना रोजगार निर्मिती करण्यासाठी संधी निर्माण झाली पाहिजे. नोटाबंदी, जीएसटी नंतर आपल्या देशातील भिकारी सुद्धा त्याच्याकडचे पैसे बाहेर काढण्यासाठी घाबरतोय, तर बाकी लोकांचं सांगायलाच नकोय. वातावरण असं निर्माण झालं पाहिजे की लोकांनी आपले पैसे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बाहेर काढले पाहिजेत. जर असं घडलं तर आपल्यातील तरुण जे बेकारीकडे वळलेले आहेत त्याच्यामध्ये थोडा बदल घडेल. तरुणांना इथं छोटी मोठी कामं करण्यासाठी अनेक संधी आहेत. महिला खाद्यपदार्थ अनेक प्रकारे बचत गटांच्या माध्यमातून बनवत आहेत, परंतु बचत गटाच्या माध्यमातून हे जे खाद्यपदार्थ बनवत आहेत ते 8 घरं सोडून 9व्या घरी जात नाही, कारण त्याची मार्केटिंग व्यवस्था अद्याप प्रमाणे कुठंच निर्माण झालेली नाही. यासाठी आम्ही फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे मुंबई येथे बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचा एक मॉल उभारण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि हा मॉल फक्त बचत गटातील महिलांसाठी असणार आहे. एका मॉलमध्ये कमीत कमी 1000 गाळे असणार आहेत छोटे, आणि ते 1000 गाळे महिला बचत गटातील महिलांना देण्यात येतील आणि तिथं त्या त्यांच्या वस्तू विक्रीला ठेवू शकतील, जेणेकरून वर्षभर त्यांच्या हाताला काम निर्माण होईल. तरुण मुलांना छोटे उद्योग असतील, चहाची दुकानं असतील, वडापाव असतील, अशा प्रकारचे उद्योग प्राधान्याने सुरू करून द्यायला पाहिजे. जी मुलं इंजिनिअरिंग झालेली आहेत यांना स्किल ट्रेनिंग देऊन, तंत्र शिक्षण देऊन ह्या मुलांना स्वतःचे छोटे मोठे वर्कशॉप कसे सुरू करता येतील हे प्राधान्याने पाहिले जाते. आजकाल ट्रेनिंग सेंटर म्हणजे फक्त सरकारी कागद भरण्याचं काम झालेलं आहे. आम्ही 100 मुलांना ट्रेनिंग दिलंय आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांचं काय भलं झालं खोटं झालं त्याचं आम्हाला काय देणं घेणं नाहीये. वर मंत्रालयामध्ये आमचा कागद गेलाय की तुम्ही जे स्कीम दिलेले आहेत त्या आम्ही इथपर्यंत लाभून देऊ, पण याला पुढं
तळ्यापर्यंत पाणी प्यायला कसं पोहोचवायचं त्याला परत दुसरा साहेब शोधावा लागला आणि ह्याच्यामध्येच त्याची 10 वर्ष निघून जातात. सध्या इथं मुलींचे पण सुद्धा एवढे मोठे प्रश्न आहेत की अनेक मुली शिकलेल्या आहेत, परंतु त्यांना सरकारी नोकरी नाही, कंपन्यांमध्ये नोकरी नाही, म्हणून यांची लग्न सुद्धा जमत नाही. अनेक मुलींच्या पालकांचे प्रश्न असतात की पलीकडनं प्रश्न आहे की मुलीला नोकरी आहे का नाही. आणि ह्या अवस्थेमध्ये तरुणांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झालेला आहे आणि यातून आपल्याला कुठेतरी त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. माझा 4था प्रश्न असा असेल, शहरातील उद्योग क्षेत्रांसाठी आपण कोणकोणती कामे केलेली आहेत? शहरातील उद्योग क्षेत्रासाठी आम्हाला वारसा आमच्या वडिलांचा मिळाला. आमचे वडील सोपानराव भोर सुरुवातीला मुंबईला होते. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळी. बायकाळा, घाटकोपर, विक्रोळी, पार्क साईड येथे नगरसेवक होते. अनेक कामं केलेली आहेत. आमची स्वतःची इथं भोर रबर प्रोडक्ट्स नावाने इंडस्ट्रीज आहे. त्याशिवाय आम्ही कायनेटिक ग्रीन, भोर कायनेटिक ग्रीन मार्फत इलेक्ट्रिकल व्हेकल्स ची निर्मिती करत आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रासाठी इथं सुरुवातीपासून अनेक कामं केली, म्हणजे उद्योगांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आणि उद्योगांची एक स्वतंत्र महानगरपालिका व्हायला पाहिजे, जी झाल्यास जे उद्योगांना प्रश्न भेडसावत आहेत त्यातून त्यांची सुटका होईल. अनेक छोट्या मोठ्या लोकांना उद्योग काढून दिलेले आहेत आणि त्यांचा हा वारसा मी पुढे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन स्थापन करून उद्योगांचे प्रश्न प्राधान्य सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. आतापर्यंत पिंपरी चिंचवडच नाही तर महाराष्ट्रातील अनेक एमआयडीसी असतील, तेथील उद्योग असतील, त्या उद्योगांना येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये औद्योगिक परिसर 3000 एकरवर आहे. 76 किलोमीटर रोड आहे. ह्या परिसरामध्ये आम्ही प्रयत्न चालू झालाय सीसी कॅमेरे बसवावेत. इथं ट्रान्सपोर्ट नाहीये, इंटरनल वाहतूक नाहीये, म्हणून फोरमतर्फे आम्ही सायकल ऍप काढतोय की इंटरनल भागामध्ये सायकली चालू करायच्या. परिसरातील ड्रेनेजची कामं नाहीये, आतापर्यंत परिसरात ड्रेनेज नाहीये. रस्ते खराब होते ते आम्ही पाठपुरावा करून फोरमतर्फे सध्या पिंपरी चिंचवड एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं करून घेतलेली आहेत. कचऱ्याचा प्रश्न होता, कचरा कुंड्या नव्हत्या. सर्व परिसरामध्ये झाडू आले, कचरा पेट्या महानगरपालिकेतर्फे गाड्या पाठपुरावा करून चालू केल्या. अनेक ठिकाणी एमएससीबीचे प्रश्न होते, जुने खांब होते, 40 वर्षाचे खांब होते, फीडर जुने होते, कंडक्टर जुने होते. सातत्याने त्याचा पाठपुरावा करून एमएससीबी मधल्या काही विजेसंदर्भात ज्या समस्या असतील त्या दूर केलेल्या आहेत. सगळ्यात मोठी समस्याची दुसरी एक आहे की आपल्या औद्योगिक परिसरासाठी महिलांसाठी एक सुद्धा टॉयलेट नाही. केंद्र सरकार, महानगरपालिका मोठ्या दिमाखामध्ये स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घेते. आत्ताच शेवटचा खूप लांब नंबर गेला आपल्या महानगरपालिकेचा. त्याच्यामध्ये महिलांसाठी ई टॉयलेट उभारणी फोरम करत आहे एमआयडीसी क्षेत्रामध्ये, जी अद्याप 40 वर्षात करता आलेली नाही. यांना आम्ही सातत्याने त्यांना मागणी केलेली, परंतु यांचा सुद्धा कुठे कामगार वर्गाचा या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे. ज्या महिला सकाळून घरून बाहेर पडतात, काही महिला हडपसर असेल, फुरसुंगी असेल, वडगाव दायरी असेल, सिंहगड असेल, तळेगाव, चाकण, आळंदी या भागातून या क्षेत्रामध्ये कामं करण्यासाठी येतात. परंतु पावसाळ्याच्या पिरियडमध्ये किंवा इतर घरी जाताना येताना त्यांना आरोग्याच्या समस्या विविध प्रकारच्या असतात. पण यांना अजून लाज वाटत नाही की यांच्यासाठी आपण ई टॉयलेटची निर्मिती प्रत्येक ठिकाणी करावी. ही शर्मेची गोष्ट आहे. छत्रपतींच्या राज्यात आपण राहतो आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपण मागे पाहतो, तर हे करायला नको. आमचा प्रयत्न त्यासाठी सुरू आहे सध्या त्याच्यामध्ये. त्यानंतर एमआयडीसी क्षेत्रामध्ये एक उद्योग मित्र कार्यालय आणावे. आता आम्ही नुकतंच
एक ह्याचं हॉस्पिटल आहे, ज्ञानेश्वर हॉस्पिटल आहे मोठं. त्याच्यामार्फत आम्ही कामगारांना आरोग्य सुविधा देण्यासाठी पुढच्या आठवड्यामधून इथे एक सुसज्ज अँब्युलन्स असणार आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर असणार आहेत. प्रत्येक कंपनीतील कामगाराची आरोग्य तपासणी होईल आणि त्याला उपचार तिथे दिले जातील. अशी अनेक प्रकारची कामं आहेत. त्याच्यामध्ये उघडे डीपी आहेत, ते डीपी आम्ही बंद केले. बऱ्याच ठिकाणी लाईटचे डीपी बॉक्स होते, हाय टेन्शनचे बॉक्स होते. कामं सांगण्यासाठी खूप आहेत त्याच्यामध्ये. आमचा मूळ प्रश्न आहे, उद्योजकांना मूलभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत आणि जर नगरपालिका देण्यास सक्षम नसेल तर आम्ही सरकारकडे बरेच दिवसापासून मागणी आहे की स्वतंत्र महानगरपालिका आम्हाला पाहिजे. हजारो कोटी रुपयाचा टॅक्स महानगरपालिकेला देतो, त्याच्या 1/4 सुद्धा खर्च एमआयडीसीवर होत नाही. जर असं होत नसेल तर उद्योजक टॅक्स देणं बंद करेल, याचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. सर, माझा 5वा प्रश्न असा असेल, महिलांना रोजगार निर्मितीसाठी कशा प्रकारे मदत करत आहात? महिलांना रोजगार निर्मितीसाठी आम्ही आता आपण पाहिलं एवढ्या 3 महिन्यामध्ये कामगारांचा प्रश्न बिकट झालाय आणि आपल्याकडे यूपी बिहार वगैरे भागातून कामगार असायचे. तर अनेक कंपन्यांमध्ये ज्या अत्याधुनिक मशिनरी आहेत, म्हणजे सीएनसी असतील, व्हीएनसी असतील किंवा छोटे मोठे मशीन असतील, आमचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे की महिलांना या कामाचं तंत्र शिक्षण देऊन महिलांना औद्योगिक क्षेत्रामध्ये आणायचंय आणि त्यांना या मशिनरींवर, ज्या कॉम्प्युटरवर आधारित काही मशिनरी आहेत आणि काही मशिनरी असं आहेत की त्या महिला वर्ग चालवू शकतो. जर आपण महिलांना या डायव्हर्ट केलं तर महिलांना त्या मशिनरीचे ऑपरेटर बनवलं तर त्यांना पगारही 15 ते 20 हजाराच्या घरामध्ये जाईल आणि आपल्याला बाहेरील कामगारांची गरजच भासणार नाही. आणि हे पाऊल आम्ही उचलल्यानंतर पुणे विद्यापीठाने सुद्धा कामगारांना किंवा महिलांना तंत्र शिक्षण दिलं जाईल पुणे विद्यापीठामधून ह्या कामात सुरुवात केलेली आहे आणि ते आमच्या दृष्टीने फार मोठं यश आहे त्याच्यामध्ये आणि यातून अनेक महिलांना रोजगार निर्मिती मिळेल. त्याशिवाय कंपन्यांमध्ये अनेक वस्तू लागतात, पुरवठा लागतात. ह्याची निर्मिती आणि मॅन्युफॅक्चरिंग जर या महिला गटांनी सुरू केली तर आपल्याला कंपन्यांमध्ये सप्लायर म्हणून महिलांना त्यातून मोठी कामं निर्माण होऊ शकतील. सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे, गणेशोत्सवानिमित्त आपण गणरायाकडे कोणतं मागणं मागाल? गणरायाला मी हेच मागणं मागेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती किंवा सरकारी कार्यालयामधील अधिकारी, महानगरपालिका या सर्वांनी यांना एक स्वाभिमानाची वागणूक द्यावी आणि एक कामगार वर्ग असेल, उद्योग वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, यांचे जे प्रश्न आहेत, अनेक लोक बेरोजगार झालेली आहेत सध्या, उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. तर लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रातील ही स्थिती सुधारायला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये, कामगार क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये देशामध्ये सगळ्यात आघाडीवर जायला पाहिजे. आणि असं जर घडलं तर यासारखा चांगला दुसरा दिवस नाही. तर गणरायाला माझी हीच प्रार्थना आहे की सर्व पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ दे, जे बेकार झालेत त्यांना कामं मिळू दे, उद्योगाच्या मशिनरी परत चालू होऊ दे आणि आपला महाराष्ट्र सुजलम आणि सुफलम घडला पाहिजे. हे एक आमची देवाकडे मागणी आहे. भोर सरांनी आज आपल्याला खूप मोलाची माहिती दिली, त्याबद्दल भोर सरांचे मनापासून धन्यवाद. याचबरोबर आपले आजचे बातमीपत्र संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र.